एक मिनिट. ओके रवींद्र, तुम्ही आठवायचा प्रयत्न करा. मी वन बाय वन येते, ठीक आहे. वन बाय वन विचारत आहे मी. आरती तू सांगायचा प्रयत्न करा. डेव एन्व्हायरमेंट मध्ये व्हॉट इज युनिट टेस्टिंग? नीलिमा तुमचा व्हॉइस मिस झाला, प्लीज क्वेश्चन रिपीट करता का? सॉरी या, मेघा. ओके. व्हॉट इज युनिट टेस्टिंग? तुम्हाला जे समजलं ते सांगायचा प्रयत्न करा, ठीक आहे. डोंट टेक प्रेशर. युनिट टेस्टिंग मध्ये आपण काय करत होतो? युनिट टेस्टिंग मध्ये इच अँड एव्हरी थिंग्स आपण चेक करायचं. रवींद्र एक मिनिट, आरतीला आन्सर करू दे ना. वन बाय वन येत आहे, ओके. सॉरी. वन बाय वन सगळ्यांना विचारते मी. आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन चालायचंय, त्यामुळे सगळ्यांच्याकडनं अपेक्षित आहे आन्सर. Uh, uh, Unit testing is one of two testing in dev environment. In unit testing, each module is separately tested by developer. And ओके, येस. after coding, unit testing starts. After once coding is done by developer, unit testing starts. बस एवढंच येते. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. हा, तर युनिट टेस्टिंग मध्ये प्रत्येक मॉडेलला आपण सेपरेटली टेस्ट करतो, ओके. एवढं अंडरस्टँड करून घ्यायचंय. त्यानंतर Yes. नेक्स्ट वन, सिया, व्हॉट इज इंटिग्रेशन टेस्टिंग? येत नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही एक सांगायचा प्रयत्न करा. जे युनिट टेस्टिंग मध्ये सांगितलं त्याचं अपोजिट आहे. आवाज नाही येत आहे तुमचा. तो येतोय का? हा, आता येतोय. आठवतंय? ओके, नाही. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. नेक्स्ट वन, स्वाती. Integration testing means individual modules, like we combine the individual modules and test it as a group. यस यस, हम सब मॉड्यूल्स को मर्ज करते हैं और उसके बाद उसे टेस्ट करते हैं, ओके. या यूनिट टेस्टिंग सेपरेट मॉडल पे परफॉर्म होती है. अगर ईच मॉड्यूल वर्किंग फाइन है, कोई भी फंक्शनैलिटी मिसिंग नहीं है, तो फिर वो मॉड्यूल्स हम एक दूसरे के साथ मर्ज कर देते हैं. उसके बाद टेस्ट करते हैं कि फंक्शनैलिटी अभी ब्रेक हो रही है क्या, ओके. चेंजेस कुछ हो रहे हैं कोडिंग में मर्जिंग के बाद, तो उसकी वजह से फंक्शनैलिटी में कुछ प्रॉब्लम है क्या, ये हाई लेवल पे डेवलपर्स टेस्ट करते हैं. तो देखो, जब आपको यूनिट टेस्टिंग इंटीग्रेशन टेस्टिंग पूछ रहे हैं तो एटलीस्ट आपकी तरफ से ये एक्सपेक्टेड है वन लाइन की उसमें हम क्या कर रहे हैं, दूसरा वो कौन टेस्टिंग परफॉर्म कर रहा है, और थर्ड पॉइंट ये ही कि कौन से एनवायरनमेंट में हो रहा है. तो आप ऐसे आपका आंसर ये पॉइंट ऐड करके बढ़ा सकते हो, ठीक है. अभी सबने वन लाइन आंसर दिया है, तो आपको एटलीस्ट कंटिन्यूस 2 मिनट तक आप इस टॉपिक पे बोलने के लिए रेडी होने चाहिए. हमने ये बहुत बार डिस्कस किया है रिपीट लेक्चर्स में. तो आप लोगों को सबको पता है, बट आप टाइम पे वो 4-5 लाइन में आंसर क्यों नहीं दे पा रहे हो? बिकॉज आपकी प्रैक्टिस कम है, ओके. अभी आपने जो भी ब्रेक लिया था, ठीक है. और एक एक बात सब नोट कर लो कि अगर क्लास में किसी रीजन की वजह से आपको कुछ ऑफ मिल रहा है वीकली, तो आपको अपने स्टडी से ऑफ नहीं लेना है, ओके. आपको कंटिन्यू ही रखना है. अगर आप ब्रेक लोगे ना, 15 डे तक करोगे ब्रेक लोगे, तो ब्रेक के बाद पूरा वेस्ट होता है. आपकी रिवीजन भी उतनी इंपॉर्टेंट है. आपकी तरफ से अभी तक वो आंसर्स नहीं आ रहे गाइस, ठीक है. हमें नेक्स्ट लेवल पे जाना है, तो हर वीक एटलीस्ट हम एक स्टेप अवे तो होने चाहिए ना, एक स्टेप नेक्स्ट हमें जाना है. मतलब हम रोज आ रहे हैं, क्लास में बैठ रहे हैं, इसके अलावा हम हर डे में कुछ तो एक पॉइंट तो हमें खुद का इम्प्रूव करना है. ये एम आप साथ रख के चलो कि आज मुझे ये पॉइंट जो है मेरा ये इम्प्रूव करना ही है, ओके. खुद को मोटिवेट रखो. ऐसे हम लोग आ रहे हैं, आपको बता रहे हैं, इसका कुछ नहीं है. जब तक वो अंदर से नहीं आ रहा है तब तक कुछ नहीं होता है, ठीक है. तो आप ट्राई करो कि आपका हमें खुद का, सब लोगों को पता है कि खुद में हमें क्या प्रॉब्लम है, हमारा क्या प्रॉब्लम है, ठीक है. मतलब
आप लोगों को खुद से ही पता है, दूसरों को बताने की जरूरत नाही आहे. तुम्हाला स्वतःला तुमच्यामधल्या कमी माहिती आहे. ओके, तर तुम्ही असं ट्राय करा, स्मॉल टार्गेट, एक मोठं टार्गेट ठेवून त्यामागे गेल्यापेक्षा असं करा की तुम्ही डे बाय डे टार्गेट ठेवा. एक छोटं डे टार्गेट ठेवा की आजच्या दिवसात मला हा पॉईंट इम्प्रूव्ह करायचा आहे किंवा सिलेबसचा हा पॉईंट कव्हर करायचा आहे, आणि मग तुम्ही त्यावरच फोकस करा. ठीक आहे, मोठ्या गोष्टींच्या मागे लागू नका, छोट्या छोट्या गोष्टी अचीव्ह करा आधी, मग तुम्ही त्या स्टेप पर्यंत जाल फायनली 3 महिन्यानंतर. मग तुम्ही आजच्या दिवसात एवढंच ठरवा की आज मला हा टॉपिक कव्हर करायचा आहे. मला डेव्ह एन्व्हायरमेंटचं वाचलं तर खरी मी, पण मला आन्सरच देता येत नाही. मग तुम्ही त्याच मागे लागा एका दिवशी, दुसऱ्या दिवशी तुम्ही अजाईलच्याच मागे लागा. त्यानंतर तुम्हाला वाटत असेल की मी एकट्यात तर चांगला आन्सर देऊ शकते, बट मी सगळ्यांच्या समोर नाही सांगू शकत, मग तुम्ही मिरर प्रॅक्टिस करा किंवा तुमच्या आजूबाजूच्या कुणालाही पकडा आणि त्याला एक आय कॉन्टॅक्ट करून आन्सर सांगायचा प्रयत्न करा. घरच्यांसोबत बसा, तुमचे कलिग्स असतील त्यांच्यासोबत फोनवर बोला. म्हणजे क्लासमधलं जर तुम्हाला कोणी रिस्पॉन्स देत नसेल तर घरातल्यांसोबत तुम्ही प्रॅक्टिस करा. ठीक आहे, जसं आपण लहानपणी आपल्या बहीण भावांसोबत स्टडी करत होतो, आपला अभ्यास घेत होतो, त्यांना पाठांतर देत होतो, तर आपल्याला त्या वे मध्ये नाही जायचं आहे, बट आपली अंडरस्टँडिंग लेवल हाय आहे. फक्त आपल्याला आपलं प्रेझेंटेशन आणि कम्युनिकेशन स्किल इम्प्रूव्ह करायचं आहे. ओके, तुम्ही यावर फोकस करा गाईज. ठीक आहे, चला आपण त्याकडे जास्त हे नाही करूया. आपल्याकडे बराच वेळ आहे, जास्त वेळ गेलेला नाहीये. त्या टाइम मध्ये आपली व्यवस्थित प्रॅक्टिस होऊन जाईल. स्क्रीन विजिबल आहे का सगळ्यांना? काही स्क्रीन विजिबल आहे का? नो मेघा. ओके, No, Megha. नाऊ येस. ओके. लास्ट लेक्चर मध्ये आपण Yes. डेव एन्व्हायरमेंट कव्हर केलाय. डेव एन्व्हायरमेंट मध्ये आपण मोस्टली 2 टाइप ऑफ टेस्टिंग पाहिले आहे, युनिट टेस्टिंग, इंटिग्रेशन टेस्टिंग. आता सर्वांना तो पॉईंट क्लिअर असायला हवा. त्यानंतर युनिट टेस्टिंग मध्ये आपण डिफरंट सब अप्रोचेस पाहिले होते. आठवतात कुणाला कोणते होते? 3 सब अप्रोच आपण Down. Top-down approach, Down, bottom-up bottom approach, up, sandwich or and- bidirectional approach. बाय हा. येस, 3 अप्रोच पाहिले होते. टॉप डाऊन अप्रोच मध्ये जर इंटिग्रेशन टेस्टिंग करताना आपल्याकडे सब मॉड्यूल नसेल तर आपण काय प्रिपेअर करतो? आपण म्हणजेच डेव्हलपर काय प्रिपेअर करतात? XML. नो, XML थ्रू करतात, बट प्रिपेअर काय करतात? स्टफ प्रिपेअर करतो. एक्झॅक्टली, ते एक टेम्पररी मॉड्यूल, सब मॉड्यूल प्रिपेअर करतात, त्याला स्टब असं बोलतात, आणि स्टब प्रिपेअर करायसाठी ते XML लँग्वेजचा यूज करतात. ओके, आणि इंटिग्रेशन टेस्टिंग करताना जर आपल्याकडे मॉड्यूल नसेल तर ओके, मग त्या Driver. टेम्पररी मॉड्यूलला तिकडे रिप्लेस करून ते त्यांची इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करतात. सेम टाइम कधी कधी काही केसेसमध्ये मेन मॉड्यूल प्रेझेंट नसतं, त्या केसमध्ये डेव्हलपर्स ड्रायव्हर प्रिपेअर करतात, ड्रायव्हर तिकडे इंटिग्रेट होतात आणि त्यानंतर मग ते इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म करतात. ओके, ते पण XML थ्रू. हे 3 पॉईंट असायला हवे. आणि बाय डायरेक्शनल अप्रोच मध्ये रेअरली कधी कधी असं होतं की मेन मॉड्यूल तर प्रेझेंट नसतंच, पण एखादं सब मॉड्यूल पण प्रेझेंट नसतं. तर त्या केसेसमध्ये ते स्टब आणि ड्रायव्हर हे दोन्ही टेम्पररी प्रोग्राम प्रिपेअर करतात. ओके, सब मॉड्यूल म्हणू शकता तुम्ही त्याला, सब मॉड्यूल, सब मेन मॉड्यूल, आणि त्यानंतर ते इंटिग्रेट करून त्यांची टेस्टिंग परफॉर्म करतात. ठीक आहे, जर कुठे इंटरप्शन होत असेल ह्या छोटे मॉड्यूल्स प्रेझेंट नसल्यामुळे तर त्यावर एक सोल्युशन म्हणून हे स्टब आणि ड्रायव्हर प्रिपेअर केल्या जातात. ओके, आणि इंटिग्रेशन टेस्टिंग परफॉर्म केली जाते आणि मग बिल्ड SIT एन्व्हायरमेंट कडे पास होतं. ओके, हे 3 अप्रोच खूप इम्पॉर्टंट आहेत. तर तुम्ही जेव्हाही डेव एन्व्हायरमेंट मधले क्वेश्चन येतील, एक तर WBT आणि VBT मधला डिफरन्स जो आपण स्टार्टिंगला पाहिला आहे, WBT VBTच्या डिफरन्स मध्ये तुम्ही व्यवस्थित सांगू शकले पाहिजे. सेकंड थिंग म्हणजे इंटिग्रेशन टेस्टिंग आणि युनिट टेस्टिंग काय आहे. ओके, आणि थर्ड वन आहे की इंटिग्रेशन टेस्टिंग मध्ये अप्रोच कोणते कोणते आहेत. ठीक आहे, डेव एन्व्हायरमेंट मध्ये तुमचे हे 3 ते 4 क्वेश्चन्स बनतात. हे तुम्हाला बाय हार्ट असायला हवं. जर तुम्हाला कुणीही आन्सर विचारलं इंटिग्रेशन मध्ये काय करत आहे, कुठेही विचारलं तर तुम्हाला लगेच क्लिक व्हायला हवं. ठीक आहे, यामध्ये काहीच हार्ड नाहीये. फक्त सब मॉड्यूलच्या जागी ड्रायव्हर स्टब आहेत, मेन मॉड्यूलच्या जागी ड्रायव्हर्स आहेत, बाय डायरेक्शनल मध्ये दोन्ही नसतं तर दोन्ही आहेत. ठीक आहे, थोडं लॉजिकली लक्षात ठेवत चला, काहीतरी रिलेट करून तुम्ही तुमच्या ट्रिक बनवत चला, म्हणजे तुम्हाला क्लिक होईल. एखाद्याने क्वेश्चन केल्यानंतर काय आहे, अशा शॉर्ट ट्रिक तुमच्या बनवत चला.
ठीक आहे. नेक्स्ट वन आपण बघितलं होतं SIT. SIT हे टेस्टर्सचं एन्व्हायरमेंट आहे गाईज, आणि SIT मध्ये मोस्टली आपण फंक्शनल टेस्टिंग परफॉर्म करतो. फंक्शनल टेस्टिंग डेव्हलपर कडनं बिल्ड आल्यानंतर टेस्टर स्टार्ट करतात. ओके, फंक्शनल मध्ये मग फंक्शनलचे काही टाईप आहेत आणि नॉन फंक्शनलचे टाईप आहेत. आणि बिफोर दॅट SIT मध्ये 4 सब टाईप आहेत. ओके, ते कोणते कोणते आहेत तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे, आपण हे डिस्कस केलेलं आहे. SIT मधले आधी आपण 4 टाईप ऑफ टेस्टिंग पाहिल्या होत्या. सांगायचा प्रयत्न करा, तुमच्याकडनं एक्सपेक्टेड आहे. दिसतंय की तुम्ही 4 दिवस स्टडीला ब्रेक दिलाय. ओके, SIT मध्ये आपण कोणत्या कोणत्या टेस्टिंग पाहिल्या होत्या? सिक्युरिटी टेस्टिंग, देन युजेबिलिटी टेस्टिंग. येस, सिक्युरिटी टेस्टिंग, युजेबिलिटी टेस्टिंग, परफॉर्मन्स टेस्टिंग अँड फंक्शनल टेस्टिंग. ओके, 4 टाईप ऑफ टेस्टिंग पाहिल्या होत्या. देन आपण युजेबिलिटी टेस्टिंग मध्ये इन डिटेल स्टडी केली होती. तर युजेबिलिटी टेस्टिंग मध्ये अगेन 2 टाईप ऑफ टेस्टिंग आहे. सांगायचा प्रयत्न करा, आणखी कोणते 2 टाईप आहेत? ओके, नो प्रॉब्लेम. युजेबिलिटी टेस्टिंग मध्ये आपण अगेन 2 टाईप ऑफ टेस्टिंग पाहिल्या होत्या, मॅन्युअल टेस्टिंग अँड काहीच तुम्ही केलेलं नाही याचा अर्थ. ओके, युजेबिलिटी टेस्टिंग मध्ये अगेन 2 टाईप ऑफ टेस्टिंग आहेत, GUI टेस्टिंग आणि सेकंड आहे मॅन्युअल सपोर्ट टेस्टिंग. GUI टेस्टिंग मध्ये आपण सिम्पली ऍप्लिकेशनचा काय करतोय, लुक अँड फील बघतोय. तुमच्या समोर जे वर्ड पॅड ओपन आहे, यावर जे ऑब्जेक्ट्स आहेत ते तुम्ही चेक कराल. एंड युजरला किती रिडेबल फॉर्मॅट मध्ये आहे, किती इंटरॅक्टिव्ह फॉर्मॅट मध्ये आहे, या सगळ्या पॉइंट GUI टेस्टिंग मध्ये फोकस केला जातो. ओके, म्हणजे आपण जर एखादं ऍप्लिकेशन युजर समोर प्रेझेंट करत आहे तर त्याला ते एक इझिली अंडरस्टँड असायला हवं. त्या ऍप्लिकेशन हँडल करताना त्याला काहीतरी एक्स्ट्रा केटीची गरज नसायला हवी, म्हणजे वेगळी काही अशी टीचिंग घ्यायची गरज नाही पडली पाहिजे की मी हे ऍप्लिकेशन कसं हँडल करू. ठीक आहे, युजरला ते स्वतः संपलं पाहिजे, फंक्शनॅलिटी अंडरस्टँड करता यायला हवी, यूज करता यायला हवी. यासाठी GUI टेस्टिंग मध्ये एफर्ट्स दिले जातात. ओके, त्याचं डिझाईन काय असेल, ते किती इझिली हँडल करता येईल, अंडरस्टँड करता येईल, हे सगळं फोकस केलं जातं. त्यानंतर मॅन्युअल सपोर्ट टेस्टिंग मध्ये त्याचा कॉन्टॅक्ट सेन्सिटिव्हनेस चेक केला जातो. ठीक आहे, जसं की म्हणजे एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये डिफरंट फील्ड असतात, काही मध्ये स्ट्रिंग टाईप ऑफ डेटा असतो, काही मध्ये न्यूमरिक टाईप ऑफ डेटा असतो. ठीक आहे, तर त्या वेळेला त्या ऍप्लिकेशनचं जेही फीचर्स आहे किंवा त्याचं जे इम्पॉर्टन्स आहे त्यानुसार ते बिहेव करत आहे का, हे कॉन्टॅक्ट सेन्सिटिव्हनेस मध्ये चेक केलं जातं. म्हणजे जर मोबाईल नंबर फील्ड असेल तर त्यांनी इंटिजर टाईप ऑफ नंबर ऍक्सेप्ट करायला हवा. जर पासवर्ड फील्ड असेल तर तिकडे डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ पासवर्ड त्यांनी घ्यायला हवं. किंवा कधी कधी युजर नेम म्हणून काही ऍप्लिकेशन्स मध्ये मोबाईल नंबर तर अलाव असतोच, बट ईमेल आयडी पण तुम्ही लॉग इन करू शकता. तर डिफरंट हॉटस्टार किंवा अशी काही ऍप्लिकेशन तुम्ही यूज करता, त्याचं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला एकतर मोबाईल नंबर असतं किंवा ऑब्लिक ईमेल आयडी असतो, तर दोन्ही ऑप्शन असतात. तर त्या केसमध्ये तुम्हाला मग ते चेक करायचं असतं. तिकडे इंटिजर स्ट्रिंग टाईप ऑफ डेटा ऍक्सेप्ट केला असतो, त्याची काहीतरी लिमिट असते. ठीक आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी कॉन्टॅक्ट सेन्सिटिव्हनेस मध्ये चेक होतात युजेबिलिटी टेस्टिंग मध्ये. ठीक आहे, यामध्ये मोस्टली आपला फोकस आहे एक युजेबिलिटी टेस्टिंग अँड फंक्शनल टेस्टिंग. देन सिक्युरिटी टेस्टिंग मध्ये कस्टमरच्या डेटाची जी पण सिक्युरिटी आहे, काही इम्पॉर्टंट डेटा असेल ते सगळं येतं. त्याचे काही वेगळे टूल्स असतात, ऍज अ टेस्टर आपल्या तिकडे रोल नाही आहे. देन परफॉर्मन्स टेस्टिंग मध्येही ऍप्लिकेशनवर लोड वगैरे टेस्टिंग परफॉर्म केल्या जातात. म्हणजे ऍप्लिकेशनवर जर ऍट अ टाइम जास्त युजर लॉग इन करत असेल तर ऍप्लिकेशन त्या टाइमला ब्रेक होतंय का, किंवा ते कसं बिहेव करतंय, हे सगळं परफॉर्मन्स टेस्टिंगचा पार्ट आहे. ठीक आहे, तर त्याचे पण काही वेगळे टूल्स असतात. ऍज अ फंक्शनल टेस्टर आपण ते परफॉर्म करत नाही. तर आपल्याला सिक्युरिटी आणि परफॉर्मन्सचं पर्सेंटेज लो असतं, कारण ऍप्लिकेशन सगळं काही परफॉर्म झाल्यानंतर हा एक टेस्टिंग होत असतात डिलिव्हरी द्यायच्या आधी. आपला मेन फोकस आहे युजेबिलिटी फंक्शनल टेस्टिंगला. आय होप युजेबिलिटी टेस्टिंग सगळ्यांना क्लिअर असेल गाईज. आपण एक क्विक रिव्हिजन घेतली, सगळ्यांना क्लिअर आहे युजेबिलिटी टेस्टिंग? Yes. येस. ओके गाईज, बघा जेव्हापासून आपण आता SIT स्टार्ट करत आहे तर यामधली प्रत्येक टेस्टिंग, आता सिक्युरिटी आणि परफॉर्मन्सवर तुम्हाला क्वेश्चन येणार नाहीत. सपोज तुम्हाला एखाद्याने विचारलं परफॉर्मन्स टेस्टिंगवर तुम्ही काम केलं आहे का, तर
आपण नाही बोलायचं, ठीक आहे. बिकॉज मग त्यामध्ये आणखीन इन डिटेल काही क्वेश्चन्स येऊ शकतात आणि आपण ते केलेलं नाहीये तर आपण त्याचे एक प्रॅक्टिकल आन्सर प्रेझेंट नाही करू शकत, म्हणून आपल्याला ते अवॉइड करायचं आहे. आणि सेकंड थिंग, युझॅबिलिटी टेस्टिंगवर तुम्हाला 100% क्वेश्चन येईल. ओके, या वेनी नाही येईल, काहीतरी वेगळ्या वे मध्ये विचारू शकतात, पण क्वेश्चन येईल तुम्हाला मॉक मध्ये, ते चांगल्याने कळेल. जे वीकेंड मॉक होतील आता स्टार्ट, त्यामध्ये तुम्हाला हे क्वेश्चन्स कव्हर होतील. त्यानंतर फंक्शनल टेस्टिंग. आता आपण फंक्शनल टेस्टिंग कडे जात आहे, तर फंक्शनल मध्ये आपल्याला फंक्शनल नॉन फंक्शनल हे 2 टाइप बघायचे आहे. तर यामध्ये कोणत्याही यामध्ये तुम्हाला काही इश्यू असला तर तुम्ही तिच्या तिथे तो क्लिअर करा, कारण हे तुमच्यासाठी एक इम्पॉर्टंट आहे. हेच आपलं ऍक्च्युअल काम आहे आणि यावरच तुम्हाला मॅक्झिमम क्वेश्चन आन्सर इंटरव्ह्यू मध्ये येणार आहे. ओके, तर फंक्शनल टेस्टिंग मध्ये गाईज तुम्ही त्यावरूनच एक समजू शकता की फंक्शनल टेस्टिंग मध्ये आपण काय चेक करतो, त्यामध्येच त्याचं मिनिंग आहे. फंक्शनल टेस्टिंग मध्ये सगळ्यात पहिलं आपल्याकडे काहीतरी रिक्वायरमेंट असतात, आपल्याकडे युजर स्टोरी येतात. हे सगळ्यांना क्लिअर आहे. अजाईल मध्ये आपण बघितलं, तुमच्याकडे युजर स्टोरी येतात. युजर स्टोरी मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं असतं, युजर स्टोरी मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं असतं गाईज? SRS डॉक्युमेंट किंवा सॉरी डॉक्युमेंट नसतो, यू आर स्टिल कन्फ्युज. सिंगल रिक्वायरमेंट असतो. येस, युजर स्टोरी म्हणजे सिंगल रिक्वायरमेंट आहे, बट अगेन युजर स्टोरी मध्ये तुम्हाला काय काय दिलेलं असतं गाईज? जेवढं बोलणं इम्पॉर्टंट आहे तेवढं ऐकणं पण इम्पॉर्टंट आहे. क्वेश्चन काय, तुम्हाला युजर स्टोरी मध्ये काय काय दिलेलं असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. डिस्क्रिप्शन दिलेलं असतं आणि एक्सेप्टन्स क्रायटेरिया दिलेला असतो, आठवलं? Yes. ओके, ते एक्सपेक्टेड आहे तुमच्याकडनं. तर तुम्हाला डिस्क्रिप्शन एक्सेप्टन्स क्रायटेरिया दिलेला असतो, त्यावरून तुम्ही टेस्टिंग करायला स्टार्ट करता. तर टेस्टिंग म्हणजे तुम्ही काय टेस्ट करत असता, तुमच्याकडे रिक्वायरमेंट आहे, ओके, त्याचे काहीतरी रिझल्ट आहेत आणि नंतर तुम्ही चेक करताय फंक्शनॅलिटी तशी परफॉर्म होत आहे का, तसं रिझल्ट भेटत आहे का. म्हणजे इन शॉर्ट तुम्ही तुमचा ऍक्च्युअल रिझल्ट हा एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत मॅच करत असता. एम आय करेक्ट? कन्फ्युजन आहे का Yes. तुम्हाला काही? तुमचा ऍक्च्युअल रिझल्ट हा एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत तुम्ही क्रॉस चेक करत असता. ओके, जर तुमचा ऍक्च्युअल रिझल्ट, आता ऍक्च्युअल रिझल्ट म्हणजे काय, तुम्ही एखाद्या फंक्शनॅलिटीला जसं पासवर्ड वगैरे पास करत आहे, तर तुमचं काय असेल एक्सपेक्टेड वन, की या फॉर्मॅट मधला पासवर्ड त्याने ऍक्सेप्ट केलेला पाहिजे. फर्स्ट लेटर कॅपिटल आहे, नंतर स्मॉल आहे, नंतर काहीतरी न्यूमरिकल्स आहेत किंवा स्पेशल सिम्बॉल्स आहेत. ओके, असं एक पासवर्डचं कॉम्बिनेशन आहे. तर तुमचं एक्सपेक्टेड वन काय आहे तुमच्या समोर, की हा पासवर्ड पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीने ऍक्सेप्ट केला पाहिजे. ओके, मग तुम्ही पास कराल आणि सबमिट बटनवर क्लिक कराल. जर तो ऍक्सेप्ट करत असेल म्हणजे तुमची टेस्ट केस पास झाली, म्हणजे तुमच्या एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत तुमचा ऍक्च्युअल रिझल्ट काय झाला, मॅच झाला. ओके, हेच आपण टेस्टिंग मध्ये करतो, राईट? फंक्शनल टेस्टिंग मध्ये, जे जनरल टेस्टिंग मध्ये गाईज तुमच्याकडनं यस नो एक्सपेक्टेड आहे, म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचत आहे की नाही मला कसं कळेल ना. आपण हा पॉइंट डिस्कस केलेला आहे की टेस्टिंग परफॉर्म करताना आपण काय करतो, ऍक्च्युअल रिझल्ट एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत मॅच होतोय का हे चेक करतो, करेक्ट? Yes. राईट. तर आपला ऍक्च्युअल रिझल्ट एक्सपेक्टेड सोबत मॅच होत असेल, तुमच्या टेस्ट केसेस पास होतील. म्हणजे टेस्टिंग परफॉर्म करताना तुमच्या समोर काहीतरी रिक्वायरमेंट असेल, त्या रिक्वायरमेंट नुसार जर तुमची फंक्शनॅलिटी बिहेव करत असेल तर तुमच्या टेस्ट केसेस पास होतील. तेच आपण फंक्शनल टेस्टिंग मध्ये करतो. ओके, तुमच्याकडे ज्या नंबर ऑफ रिक्वायरमेंट आहे त्यानुसार तुमचं ऍप्लिकेशन बिहेव करत आहे का हे आपण टेस्टिंग मध्ये परफॉर्म करतो. सेकंड थिंग म्हणजे आपण त्याचा कम्प्लीटनेस आणि करेक्टनेस चेक करतो. हे जेव्हा आपण टेस्टिंगची डेफिनेशन शिकत होतो तेव्हाच आपण हे 2 वर्ड बघितलेले आहे. आपण टेस्टिंग परफॉर्म करताना फंक्शनॅलिटीचा करेक्टनेस आणि कम्प्लीटनेस चेक करतो, राईट? तर फंक्शनल टेस्टिंग मध्ये एकतर तुम्ही काय चेक करत आहे, तुमचा एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल रिझल्ट मॅच होतोय का, दॅट इज वन पॉइंट. आणि सेकंड थिंग इज करेक्टनेस अँड कम्प्लीटनेस, राईट? तर जर हे आपण सगळं फंक्शनल टेस्टिंग मध्ये कव्हर करताय. एक एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल रिझल्ट मॅच होतोय का, अँड सेकंड थिंग इज रिक्वायरमेंट नुसार ऍप्लिकेशन करेक्ट आहे का आणि कम्प्लीट आहे का. ओके, कोणती फंक्शनॅलिटी मिसिंग आहे का,
असेल तर मग आपल्याला ते नोट करावं लागेल, ठीक आहे, किंवा बग रेज करावा लागेल. हे सगळं तुम्ही फंक्शनल टेस्टिंग मध्ये कराल. आता फंक्शनल टेस्टिंग परफॉर्म करत असताना तुमच्याकडे काहीतरी बेस असायला हवं. तुम्ही कॅटेगराईज काय कराल, तुमच्याकडे डिफरंट टाईप ऑफ फंक्शन्स असतील, मग त्या फंक्शन्सला एक स्टँडर्ड वे मध्ये चेक करायसाठी त्याचे काही सबपार्ट केलेले आहे. म्हणजे तुम्ही ते एक रूल्स तुमच्या समोर ठेवून तुम्ही टेस्टिंग परफॉर्म करू शकाल. फंक्शनल टेस्टिंग मध्ये सगळ्यात पहिले काहीतरी सब टाईप आहे, किंवा तुम्ही त्याला एक टेस्टिंगचे कव्हरेजेस पण म्हणू शकता. ओके, सब टाईप बोला किंवा कव्हरेजेस बोला. तर फंक्शनल टेस्टिंग मध्ये असे 6 कव्हरेजेस आहेत. ते आहे BIE BSC. आता ही एक शॉर्ट ट्रिक आहे, तुम्ही लक्षात ठेवा, ठीक आहे. म्हणजे आता हे आपण असं अरेंज करा, याचा असा काही सिक्वेन्स वगैरे काही नाहीये. आपल्याला तुम्हाला एक लक्षात राहायला हवं एखाद्या फॉर्म्युलानुसार, म्हणून आपण हे असं अरेंज केलं, ठीक आहे. म्हणजे जर तुम्ही हा शॉर्ट फॉर्म लक्षात ठेवला तर तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवू शकाल आणि वेळेवर आन्सर मग देऊ शकाल. तर असं एक डोक्यात घेऊ नका की हा असा सिक्वेन्स आहे, हा मागे पुढे होऊ शकतो. ओके, सगळ्यात पहिले तुम्ही लक्षात घ्या की BIBSC चे लॉंग फॉर्म्स काय आहे. ओके, सगळ्यात पहिले आहे बिहेवियर कव्हरेज टेस्टिंग. आता बिहेवियरल कव्हरेज टेस्टिंग मध्ये काय होतं, तर तुम्हाला या वर्डनुसारच ती टर्म समजेल, ठीक आहे. तर बिहेवियर कव्हरेज टेस्टिंग मध्ये काय होतं, एखादं ऍप्लिकेशन तुम्ही टेस्ट करत असता तर ऍप्लिकेशनच्या एका पेजवर डिफरंट टाईप ऑफ ऑब्जेक्ट्स प्रेझेंट असतात. ऑब्जेक्ट्स बोला और वेब एलिमेंट बोला. ओके, लेट सपोज आपण एखादं ऍप्लिकेशन, जसं की आपलं रेग्युलर ऍप्लिकेशन घेऊया फ्लिपकार्ट. ओके, आता इथे लॉग इन बटन आहे, तर यावर तुम्हाला कुठले कुठले ऑब्जेक्ट्स दिसत आहेत गाईज? गाईज स्पीकअप. मेल and mobile number. येस, युजर नेम फील्ड दिसत आहे, मोबाईल नंबर दिसत आहे, फॉरगेट बटन पण दिसत आहे. जर एखादा पासवर्ड विसरला असेल तर त्या बटनवर, त्या फॉरगेट लिंकवर क्लिक केल्यानंतर एक हायपर लिंक मध्ये दुसरं सेक्शन ओपन होईल जिथे तुम्ही तुमचा पासवर्ड चेंज करू शकता, राईट. या साईडनी काहीतरी GUI दिसत आहे, त्यानंतर लॉग इन बटन दिसत आहे. जर तुम्हाला ऍप्लिकेशन मध्ये ट्रॅव्हल करायच्या आधी ऍप्लिकेशनच्या काही प्रायव्हसी पॉलिसी टर्म्स माहिती करून घ्यायच्या असतील तरी पण इथे हायपरलिंक दिलेले आहेत. तुम्हाला टर्म ऑफ यूज आणि प्रायव्हसी पॉलिसी हे 2 वर्ड ब्ल्यू कलर मध्ये दिसत आहेत. ओके, दिसत आहेत की नाही दिसत आहे? म्हणजे Yes. टर्म ऑफ यूजच्या आधी काहीतरी टेक्स्ट आहे, तुम्ही त्याला क्लिक केलं तर ते ओपन होईल का? ब्लॅक कलरची जी टेक्स्ट आहे त्यावर जर मी क्लिक केलं तर ते काय बिहेव करेल, त्याच्याकडनं काय एक्सपेक्ट आहे आपल्याला? काहीच होणार नाही. मी तिथं कितीहीदा क्लिक केलं तर नेक्स्ट पेज काही ओपन होणार आहे का? नाही होणार. बट तेच मी टर्म ऑफ यूज वर जर क्लिक केलं तर काय होईल? कुठेतरी नेक्स्ट पेज ओपन होईल नेक्स्ट टॅब मध्ये, राईट. यांच्या ज्या पण फ्लिपकार्टच्या टर्म्स असतील त्या ओपन होतील. म्हणजे टर्म ऑफ यूजला हायपरलिंक प्रोव्हाइड केलेली आहे आणि त्याच्या इनसाइड मध्ये काहीतरी डेटा आहे. म्हणजे या हायपरलिंकचं बिहेवियर काय आहे गाईज आपल्याला एक्सपेक्टेड, जर आपण क्लिक करत असू तर ते क्लिकेबल असायला पाहिजे, राईट. जर मी इथे मोबाईल नंबर आणि माझा पासवर्ड टाकला त्यानंतर मग लॉग इन बटन माझं क्लिकेबल असायला पाहिजे, किंवा मी पासवर्डच्या फील्ड मध्ये गेली तर या पासवर्ड फील्डनी मला कुठेतरी डेटा एंटर करू दिला पाहिजे. हे या फील्डचं काय आहे, एक्सपेक्टेड बिहेवियर आहे. जर मी रिक्वेस्ट OTP या बटनवर क्लिक केलं तर मला माझ्या जो पण नंबर मी तिकडे दिलेला आहे त्या नंबरवर OTP यायला हवा, राईट. एखाद्याचं अकाउंट नसेल तर क्रिएट अन अकाउंटचं ऑप्शन आहे, यावर क्लिक केलं तर एक नवीन तिथं विंडो ओपन व्हायला हवी अकाउंट क्रिएट साठी. म्हणजे या पेजवर तुम्हाला जेही ऑब्जेक्ट दिसत आहे त्याचं काहीतरी एक्सपेक्टेड बिहेवियर आहे. तर त्यानुसार ते वर्क होतंय का, त्यानुसार ते बिहेव करतंय का, हे आपल्याला बिहेवियरल टेस्टिंग मध्ये चेक करायचं असतं, ठीक आहे. एखाद्या ऍप्लिकेशन मध्ये हे एक सिम्पल ऍप्लिकेशन तुमच्या समोर आहे. कधी कधी तुम्ही फार्मा डोमेनच्या ऍप्लिकेशनवर जाल, म्हणजे प्रोजेक्ट्सवर जाल, किंवा काही तुमच्याकडे बँकिंगचे प्रोजेक्ट्स असतील, कुणाकडे काही गव्हर्नमेंट साईजचे सोशलाइज प्रोजेक्ट्स असतात, एन्व्हायरमेंट रिलेटेड वगैरे, तर फंक्शनॅलिटी खूप डिफरंट असू शकतात. ओके, कोणाकडे काही आर्टिकल्स रिलेटेड असतात, जसं की तिकडे तुम्हाला पेज नंबर चेक करायचे असतात, स्टार्टिंगचे इंडेक्सेस चेक करायचे असतात, जर तुमच्याकडे एखाद्या ऑनलाईन मॅगझिनचा प्रोजेक्ट असेल तर अशा डिफरंट फंक्शनॅलिटीज असू शकतात. तर त्या फंक्शनॅलिटीज नुसार त्या पर्टिक्युलर पेजवर काय ऑब्जेक्ट आहे, त्याचं काय बिहेवियर आहे, हे आपण बिहेवियरल टेस्टिंग मध्ये चेक करत असतो. कळलं सगळ्यांना? बिहेवियरल टेस्टिंग मध्ये आपण काय करतोय, सिम्पल आहे, काहीही कॉम्प्लेक्स नाही आहे. तर तुमच्याकडे ऍप्लिकेशनवर टेक्स्ट बॉक्स असू शकतात, देन रेडिओ बटन आहे, चेक बॉक्स आहे, बटन्स आहेत, सिलेक्ट बॉक्स आहेत. आता रेडिओ बटन म्हणजे तुम्हाला माहित असेल
ते सिम्पली बटन असतात, आपण ऑन ऑफ करतो. तुमचं हॉटस्पॉट सगळेजण यूज करतात, त्यामध्ये एक असं बटन असतं ते तुम्ही ऑन करता. ऑन केलं तर ते ब्ल्यू मध्ये जातं साईडला जाऊन, नंतर ऑफ असेल तर ते ग्रे कलर मध्ये असतं फ्रीज. करेक्ट? सगळ्यांनी फंक्शनॅलिटी हँडल केलेली आहे रेडिओ बटनची, त्याचं बिहेवियर ऑन ऑफ होतं. हो. राईट? ते रेडिओ बटन आहे. नंतर टेक्स्ट बॉक्स असतात, हे तुम्हाला माहित आहे. चेक बॉक्स असतात बघा, काही काही या ऍप्लिकेशन मध्ये तुम्ही एज्युकेशनल फील्ड रिलेटेड काही भरत असाल तर तिथे असतं की तुमचे एज्युकेशनल डॉक्युमेंट सिलेक्ट करा, तुम्ही काय काय केलंय. तर मग तिथे ऑप्शन असतात 11th-12th, नंतर डिप्लोमा, नंतर डिग्री. आता एखाद्याने डिग्री केलेली असते, 11th-12th केलेलं असतं, ते दोन चेकबॉक्स ते क्लिक करतील. ज्याचा डिप्लोमा डिग्री आहे ते डिप्लोमा आणि डिग्रीचा चेकबॉक्स क्लिक करतील. असे चेकबॉक्स असतात. तर ऍप्लिकेशन जेव्हा टेस्टिंग फेज मध्ये असतं असं, त्या टाइमला त्यांना चेक करायचं असतं की त्या क्रायटेरियाज नुसार ते चेकबॉक्स क्लिक होत आहेत का. ओके, ती क्लिक व्हायला हवे. ते बाय डिफॉल्ट जेव्हा ऍप्लिकेशन मध्ये युजर असेल तर मग त्याचा व्ह्यू कसा असायला हवा. जेव्हा आपण ऍप्लिकेशन फिलच नाही केलेलं तेव्हा ते विदाऊट चेक असतील, म्हणजे त्यावर टिक केलेलं नसेल. टिक केल्यानंतर मग ते कसं दिसेल, त्याचा कलर चेंज होतोय का, हे सगळं आपल्याला ऑब्जेक्टचं जे बिहेवियर आहे हे बिहेवियरल कव्हरेज मध्ये चेक करायचं असतं. आणि हे तुम्ही कशाच्या बेसिसवर करता, तुमच्याकडे ऍक्सेप्टन्स क्रायटेरियामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेली असते. त्या इन्फॉर्मेशनच्या बेसिसवर मग आपल्याला त्याचं बिहेवियर चेक करायचं असतं. आणि तुमच्याकडे एक डमी डायग्राम किंवा डमी ऑब्जेक्ट पण दिलेलं असतं. म्हणजे जर तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनचं एक पेज चेक करत आहे तर त्याचं काय एक्सपेक्टेड बिहेवियर आहे त्याचं एक डमी इमेज तुमच्यासोबत शेअर केलेली असेल. मग त्या बेसिसवर तुम्ही तुमच्या टेस्ट केसेस ज्या आहेत त्या कव्हर कराल. ओके, दॅट इज अवर बिहेवियरल टेस्टिंग. ओके गाईज, म्हणजे खूपच सिंपल टर्म आहे ही, यामध्ये कुणाला काही प्रॉब्लेम नसायला हवा. आता याचा आन्सर देताना तुमच्याकडे बरेचसे पॉइंट आहेत. ठीक आहे, तुमच्या आन्सर मध्ये ते ऍड करत चला डेली प्रॅक्टिस मध्ये. त्यानंतर सेकंड टाइप ऑफ टेस्टिंग आहे गाईज इनपुट डोमेन कव्हरेज टेस्टिंग. आता इनपुट डोमेन कव्हरेज टेस्टिंग मध्ये आपण मोस्टली फोकस करतो की आपण कोणत्या टाइप्सच्या व्हॅल्यू पर्टिक्युलर ऑब्जेक्टला पास करत आहे. ओके, त्यामध्ये एक तर साईज लेंथ येते, सेकंड म्हणजे डेटा टाइप येतो. ओके, कळत आहे. आता डेटा टाइप म्हणजे तुम्ही ऑटोमेशनचं लेक्चर सगळेच जण अटेंड करता, जरी तुम्ही प्रोग्रामिंग बॅकग्राऊंडचे नसाल, बट तुम्हाला बेसिक सगळ्यांना माहित असेल डेटा टाइप काय असतात. सगळ्यांना माहिती आहे डेटा टाइप. जे इंजिनिअरिंग व्यतिरिक्त अदर बॅकग्राऊंडचे स्टुडंट आहेत त्या सगळ्यांना डेटा टाइप माहिती आहे. गाईज, डेटा टाइप माहिती आहेत? नो मॅम. ओके, तुम्ही ऑटोमेशनचं लेक्चर अटेंड करता? माहिती आहे. ओके, तर ठीक आहे. काही जण माहिती त्या काही जणांना माहिती नसेल तर डेटा टाइप म्हणजे सिम्पली प्रोग्रामिंग मध्ये काय असतं की डेटा टाइप असतात डिफरंट टाइपचे. ठीक आहे, म्हणजे आपण एखाद्या सपोज तुमच्याकडे तुमचं युजर नेमची एक किंवा तुमच्या नेमची एक फील्ड आहे, तर नेमच्या फील्ड मध्ये तुम्ही कोणता डेटा पास कराल, अल्फाबेट पास कराल. नंबर तर पास कराल नाही ना तुमच्या नेमच्या फील्ड मध्ये. ज्यांनी नाही म्हटलं मी त्यांना सांगत आहे. हो हो हो. राईट? म्हणजे तुमच्याकडे न्यूमरिक डेटा वेगळा असेल आणि कॅरेक्टर डेटा वेगळा असेल. राईट? तर मग न्यूमरिक आणि कॅरेक्टर साठी काहीतरी आयडेंटिफिकेशन असतं प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, जेव्हा प्रोग्रामिंग लँग्वेज होते. कारण ऍप्लिकेशन आपण जरी मॅन्युअल टेस्ट करत आहे पण यामागे काहीतरी सोर्स कोड असतो. तर तिथे मग डेटा टाइप या फील्ड साठी डिक्लेअर केलेले असतात. जसं की न्यूमरिक डेटा टाइप साठी ना इंटिजर, फ्लोट, डबल असे डेटा टाइप असतात. म्हणजे इंटिजर साठी काहीतरी न्यूमरिक रेंज असते, फ्लोट मध्ये मग पॉइंट वाल्या व्हॅल्यू असतात आपल्या 9.5, 9.6 ह्याच्या पॉइंट वाल्या व्हॅल्यू असतात, त्यासाठी फ्लोट असतो, त्याची काहीतरी रेंज असते. डबल मध्ये आणखी काहीतरी वेगळी रेंज असते, ते पण पॉइंट वाईज व्हॅल्यू असतात. आणि सेम जसं अल्फाबेट आपण पास करतो त्यासाठी स्ट्रिंग टाइप ऑफ डेटा असतो. ठीक आहे, जिकडे आपण अल्फाबेट पास करू शकतो. तर असे डिफरंट टाइप ऑफ डेटा टाइप्स आपल्या प्रोग्रामिंग मध्ये असतात, जे यूज केलेले असतात पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी डिझाईन करताना, की त्यांनी काय इनपुट ऍक्सेप्ट करायला हवं. ओके, तर त्यानुसार मग आपल्याला इनपुट डोमेन कव्हरेजमध्ये पर्टिक्युलर ऑब्जेक्ट्समध्ये कोणत्या साईजचा कोणत्या टाईपचा डेटा आपण पास करत आहे हे इनपुट डोमेन कव्हरेजमध्ये चेक करायचं असतं. ओके, आता हे चेक करत असताना त्यामध्ये डिफरंट टाईपच्या फंक्शनॅलिटीचं वेगवेगळं बिहेवियर असू शकतं आणि त्याचं एक्सपेक्टेड ऍक्च्युअल रिझल्ट पण काहीतरी वेगळा असू शकतो, कारण प्रत्येक ऑब्जेक्टचं बिहेवियर वेगळं आहे. ओके, जसं की तुम्ही युजर नेम मध्ये काय पास करताय आणि पासवर्ड मध्ये पास काय करताय, या दोनही गोष्टींचं तुमचं इनपुट वेगळं आहे, त्याचं कॉम्बिनेशनही वेगळं आहे. राईट?
तुमचा पासवर्ड किती म्हणजे पासवर्डला काही लिमिटेशन्स असतं का? त्यामध्ये काहीही कॉम्बिनेशन येऊ शकतं कोण्याही युजरकडनं. बट मोबाईल नंबर तर तुमचा स्पेसिफिकच असतो. करेक्ट? Yes. हो. दोन फंक्शनॅलिटी मध्ये किती डिफरंट आहे त्याचं बिहेवियर आणि एक्सपेक्टेड त्याचं जेही इनपुट आहे. तर मग हे कशावरनं जज केल्या जाईल? मग त्यासाठी डिफरंट टेस्टिंग टेक्निक ज्या आहेत त्या शोधून काढलेल्या आहेत आपण असं म्हणू शकतो. तर यामध्ये इनपुट डोमेन कव्हरेज टेस्टिंग करत असताना मोस्टली 3 टेस्टिंग टेक्निक ज्या आहेत त्या फॉलो केल्या जातात. ओके, आता या टेस्टिंग टेक्निकना तुम्ही इनपुट डोमेन कव्हरेज टेस्टिंग मधले सबटाईप बोलू शकता. और तुम्हाला एक क्वेश्चन येईल इंटरव्ह्यू मध्ये, व्हॉट इज बीबीटी टेक्निक. ओके, व्हॉट इज बीबीटी टेक्निक. बीबीटी म्हणजे ब्लॅक बॉक्स टेस्टिंगच्या ज्या टेक्निक आहे. किंवा मग तुम्हाला असाही क्वेश्चन येऊ शकतो, व्हॉट इज टेस्टिंग टेक्निक. यामध्ये 3 वेनी क्वेश्चन येत आहे. एक तर इनपुट डोमेन कव्हरेजेस मध्ये काय काय करतात ते येईल, किंवा डिरेक्टली क्वेश्चन येईल व्हॉट इज टेस्टिंग टेक्निक किंवा व्हॉट इज बीबीटी टेक्निक. ओके, तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये सांगत आहे. आता टेस्टिंग टेक्निक कोणत्या आहेत, तर मोस्टली 3 टेस्टिंग टेक्निक आहेत. ते आहेत तुमच्या VVA, ECP आणि डिसिजन क्लास पार्टिशनिंग. ओके, डिसिजन टेबल टेस्टिंग, सॉरी. तर ह्या 3 टाइप ऑफ टेस्टिंग तुमच्या आहेत. BVE म्हणजे बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस. ओके, सेकंड थिंग इज इक्विव्हॅलंट क्लास पार्टिशनिंग अँड थर्ड वन इज डिसिजन टेबल टेस्टिंग. आता BVA मध्ये काय केलं जातं गाईज? BVA मध्ये पर्टिक्युलर फंक्शनॅलिटीला तुम्ही कोणत्या लेंथचा किंवा काय साईजचा डेटा पास करत आहे ते तुमचं बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मध्ये चेक केलं जातं. ठीक आहे, एक सिंपल ऍप्लिकेशन आपण घेऊ. लॉग इन पेजचा तुमच्या समोर युजर नेम ही फील्ड आहे आणि युजर नेम फील्ड साठी तुम्हाला एक ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया दिलेला असेल. तिकडे फक्त कन्सिडर करा की ऍज अ युजर नेम म्हणून तुम्ही मोबाईल नंबर पास करू शकता. ठीक आहे, आता इथे ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असेल, पण आपण मोबाईल नंबरच कन्सिडर करत आहोत. डायग्राम सगळ्यांना व्हिजिबल आहे, तर इथे आपण मोबाईल नंबर कन्सिडर करत आहे. तर तुमच्या समोर हा ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया आहे. मग तुम्ही बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस करताना काय बाउंड्री इथे कन्सिडर कराल? काहीच. तुमच्याकडे मोबाईल नंबरची किती लेंथ असते? आपल्याकडे इंडियामध्ये 10 डिजिट मोबाईल 10 नंबर, digit. राईट. मग या 10 डिजिट मोबाईल नंबर मध्ये तुमची बाउंड्री काय झाली? 10 झाली. जर तुम्ही 10 पेक्षा कमी पास केला तर ऍक्सेप्ट नाही होणार. म्हणजे ऍक्सेप्ट नाही होणार, हेच आपल्याला चेक करायला पाहिजे. त्याने ऍक्सेप्ट करायलाच नको. जर कधी कधी फंक्शनॅलिटी ब्रोकन असेल, म्हणजे डेव्हलपर्स कडनं काही मिस झालेलं असेल, त्या केसमध्ये त्यांनी केला तर आपली टेस्ट केस फेल होते. मग ओके, म्हणजे आपल्याला ते रेज करावं लागतं की नाही 10 डिजिट ऍक्सेप्टेड आहेत, बट यांनी त्यापेक्षा कमी मध्येही मला क्लिक करू दिलं किंवा काही एरर मेसेज थ्रो नाही केला. तर हेच जे बिहेवियर आहे आपल्याला बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मध्ये चेक करायचं असते. ओके, आता मोबाईल नंबर मध्ये एक 10 डिजिट असेल, त्यानंतर सेकंड थिंग काय असू शकता की तुम्ही डिफरंट टाइप ऑफ मोबाईल नंबर पास कराल. म्हणजे वेगवेगळ्या कंपनीजचे मोबाईल नंबर असतील. ठीक आहे, कोणत्या कोणत्या सिरीजचे असतील. काही 99 पासून होतात स्टार्ट, काही 97 पासून होतात, राईट. तर अशा सिरीज असतील तुमच्याकडे दिलेल्या, त्यानुसार तो टेस्ट डेटा तुम्ही तिकडे पास करत जाल. हे कराल बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मध्ये. आता मोबाईल नंबर व्यतिरिक्त आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊया गाईज. ठीक आहे, मोबाईल नंबर एक वेगळं एक्झाम्पल झालं. तुम्ही कन्सिडर करा की तुम्ही एखाद्या ऍप्लिकेशनवर वर्क करत आहे, एखाद्या गव्हर्नमेंटचा वगैरे फॉर्म आहे आणि त्यामध्ये तुम्हाला दिलेला असेल इन बिटवीन किंवा एखादी रेंज दिलेली असेल. तुम्ही कन्सिडर करा की एक फील्ड आहे ज्यामध्ये तुम्ही फर्स्ट क्लास मार्क्स ज्यांना असेल तेच अप्लाय करू शकता. फर्स्ट क्लास म्हणजे 60. ओके, तर 60% वालेच तिकडे फक्त त्या फील्डमध्ये डेटा एंटर करू शकतात. 60 वालेच ऍक्सेप्टेड आहेत. ओके, आता डिस्टिंक्शन वाले असतील, हा एक अदर केस झाली, आपण ते कन्सिडर करू नये. आपण कन्सिडर करूया की 60 to 65. ओके, असं कन्सिडर करा 60 to 65 या रेंज मध्ये फर्स्ट क्लास आहे आणि तोच डेटा तो ऍक्सेप्ट करणार आहे. मग या केसमध्ये तुम्हाला बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस ही टेस्टिंग टेक्निक पाहायची आहे. तर मग तुम्ही काय कराल? ऍप्लिकेशनची रिक्वायरमेंट काय आहे की 60 to 65 मध्ये ज्यांना पर्सेंटेज आहेत ते पर्सेंटेज ऍक्सेप्ट करायला हवे, त्याच्या वर खाली करायला नको. ठीक आहे, आता मधल्या पॉईंटचा आपण विचार नाही करणार आहे 60 to 65 मधला. तर या केसमध्ये बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस करताना काय चेक करतील? 60च्या आधीचं एक इनपुट घेतील, 60 एक बाउंड्री राहील. ओके, 60 बाउंड्री राहील स्टार्टिंगची, 60च्या आधीचं एक इनपुट घेतील. नंतर 65 ही त्याची एक्झिट बाउंड्री राहील
ते एक इनपुट घेतील आणि त्यानंतरच एक इनपुट घेतील. तुमच्याकडे दोन बाउंड्री व्हॅल्यू 60, 65, 60च्या बिलो आणि 65 अभव अशा 4 व्हॅल्यू असतील. तुम्ही त्या 4 व्हॅल्यू पास कराल. जर तुमचं ऍप्लिकेशन एक्सपेक्टेड रिझल्ट देत असेल, म्हणजे तुम्ही 60च्या बिलो व्हॅल्यू टाकली तर ऍप्लिकेशननी ती ऍक्सेप्ट करायला नको, म्हणजे टेस्ट केस पास झाली. 60 टाकली तर करायला हवी, पास झाली. 65 टाकली तरी पण व्हॅल्यू ऍक्सेप्ट करायला हवी, दॅट इज युअर टेस्ट केस इज पास. देन अबव्ह 65 जर टाकत आहे, 66 अँड अबव्ह, तर ती ऍक्सेप्ट करायला नको. मग 66 ही एक बाउंड्री झाली. ओके, एक बाउंड्री व्हॅल्यू झाली. तर तुम्ही या वेळेनं मग चेक करा. कळलं का तुम्हाला? म्हणजे तुमच्याकडे काहीतरी जी रेंज दिली आहे त्यानुसार तुम्ही त्याला एक बाउंड्री व्हॅल्यू सेट कराल. मग त्यापेक्षा कमी और जास्त हे ऍक्सेप्टेड फील्डनी करायला नको, त्या फंक्शननी करायला नको. हे बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मध्ये एक ट्रिक केला जाते. ठीक आहे, कारण असं पॉसिबल आहे का? आता आपण जर 60 to 65 कन्सिडर केलं, नंबर तर 100 असतात, मिलियन्स असतात, मग कोणतंही इनपुट द्यायला हवं. तर या केसमध्ये मग असे काहीतरी टेक्निक असतात ज्या यूज करतील ते, म्हणजे त्यांचे टेस्टिंग एफर्ट्स किंवा टाइम ह्या गोष्टी सेव्ह करायसाठी. ओके, तर इन सिम्पली जे तुमच्याकडे इनपुट दिलेले असतं त्याचे काहीतरी स्टार्टिंगची एक व्हॅल्यू आणि एंडिंगची एक बाउंड्री व्हॅल्यू हे डिसाईड केलं जातं आणि त्यानुसार मग इनपुट फंक्शनॅलिटीला पास केलं जातं आणि त्याचं बिहेवियर नोटीस केलं जातं. ओके, हे तुमचे बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मध्ये मेन वर्क आहे. त्यानंतर सेकंड थिंग आहे इसीपी, इक्विव्हॅलंट क्लास पार्टिशनिंग. आता काही यासाठी पण एक सेमच वे आहे. म्हणजे जसं तुम्ही इकडे बाउंड्री चेक करता, इथे आपल्याला इन बिटवीन जी व्हॅल्यूची रेंज आहे ते करायची आहे, चेक करायची आहे इक्विव्हॅलंट क्लास पार्टिशनिंग मध्ये. जसं की मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते तुमच्या समोर. आता एक कन्सिडर करा, तुम्हाला सगळ्यांना फर्स्ट बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस ही टेस्टिंग टेक्निक क्लिअर आहे? कुणाला काही कन्फ्युजन आहे का? स्वाति समझ में आया है गाइस? किसी को भी अंडरस्टैंडिंग को कोई प्रॉब्लम है क्या? ओके, अगर तुझे मराठी में कोई टर्म कोई वर्ड समझ में नहीं आ रहा है तो तू वहीं पे क्रॉस क्वेश्चन कर. ओके, हाँ अभी तक तो आ रहा है मतलब. हाँ ठीक है. अदर सिया, ट्विंकल, शरयू, कुणाला? कळतंय बेटा. ओके, ठीक आहे. कळतंय मॅम. देन आपण सेकंड टेस्टिंग टेक्निक बघूया, इक्विव्हॅलंट क्लास पार्टिशनिंग. आता इक्विव्हॅलंट क्लास पार्टिशनिंग साठी एक एक्झाम्पल कन्सिडर करा, की तुम्हाला एक ऍप्लिकेशन तुम्ही फिल करत आहे आणि त्यामध्ये 50 to 90 असं एक रेंज दिलेली आहे. ओके, 50 to 90 कन्सिडर करा. तर ही एक रेंज दिलेली आहे आणि या रेंज मधलाच डेटा तुम्ही त्या ऑब्जेक्टला पास करू शकता किंवा एक्सपेक्टेड आहे. एखादा गव्हर्नमेंटचा फॉर्म असेल और अदर काही एजचा फॉर्म असेल असं कन्सिडर करा. एजचं वगैरे सेक्शन आहे त्यामध्ये 50 to 90 असंच एक डेटा ऍक्सेप्ट करणार. एजचा म्हणजे डेटचा फॉर्मॅट येईल, तो आपण थोडा बाजूला ठेवू, आपण नंबर फॉर्मॅटमध्ये जाऊ. ठीक आहे, आपण मार्क्सचं रेंज कन्सिडर करा 50 to 90. तर आता या रेंज मधला तुम्हाला डेटा टेस्ट करायचा आहे. आता 50 to 90 मध्ये तुम्हाला कितीतरी डिजिट येतात, तर प्रत्येक डिजिटला तुम्ही मॅन्युअली पास करणं आणि चेक करणं त्याचा रिझल्ट हे पॉसिबल आहे का? म्हणजे आता 50 to 90 ची आपण रेंज पकडली, पण काही ऍप्लिकेशनच्या केसेसमध्ये हा डेटा 1000च्या रेंजमध्ये असेल, 2000, 10,000, 1,00,000च्या रेंजमध्ये असू शकतो. ओके, म्युच्युअल फंड्सचे ऍप्लिकेशन असतील, तिकडे काही फंड रिलेटेड फंक्शनॅलिटीज असतील, मनीच्या रिलेटेड काही फंक्शनॅलिटी असतील, तर यामध्ये काही डिजिट असू शकतात, काही रेंज असू शकतो. तर या केसमध्ये प्रत्येक इनपुट मॅन्युअली पास करणं आणि त्याचा रिझल्ट चेक करणं हे पॉसिबल नसतं. ओके, मग त्या केसमध्ये तुमच्या डेटाला काय केलं जातं, एक डिफरंट क्लासमध्ये त्याचं पार्टिशन केलं जातं. ओके, त्यालाच इक्विव्हॅलंट क्लास पार्टिशनिंग असं म्हणतात. मग ते कसं केलं जातं? आता जर आपण 50 to 90 ची एक रेंज कन्सिडर केली तर काय केलं जातं, मग 50 to 90 मध्ये किती आपल्याकडे डेटा आहे, एक 40 डेटा आहे, आपण कन्सिडर करू 40 डिजिट्सचा. मग 40 टाइम्स मॅन्युअली एंटर करण्याऐवजी काय करतील की त्याच्या एक पार्टिशन करतील, त्या पार्टिशन मध्ये एक रेंज ठेवतील. जसं 50 पासून ही तुमची स्टार्टिंग व्हॅल्यू आहे, 60 एंडिंग व्हॅल्यू आहे. मग हे एक पार्टिशनिंग झालं. मग सेकंड पार्टिशनिंग मध्ये तुमचं 60 to 70, म्हणजे हे 61 to 70 येईल. तुम्ही कन्सिडर करू शकता, जर पहिला आपण 50 to 60 पर्यंत देत आहे, मग सेकंड 61 to 70 येईल, कारण 60 कडे कव्हर झालेला आहे.
तर मग दुसरी तशी रेंज होईल, नंतर मग थर्ड रेंज पण तशीच होईल 10ची आणि फोर्थ रेंज पण तशीच होईल. ओके, असं होईल. तुमचं पार्टिशनिंग 10-10चं कन्सिडर केलंय. मग आता टेस्टिंग परफॉर्म करताना काय करतील की हे 40 इनपुट व्हॅल्यू पास केल्यापेक्षा काय करतील 50 to 60 मधलं कोणतंही एक डिजिट पास करायचं आपण. ओके, जर ते ऍक्सेप्ट रॅन्डम डिजिट कन्सिडर नाही करायचं. जर रॅन्डम डिजिट आपण 50 to 60 मधलं पास केलं आणि मग एक्सपेक्टेड फंक्शनॅलिटीनी वर्क केलं म्हणजे मग कन्सिडर काय होईल रिझल्टला की 50 to 60 मधल्या रेंज मधली सगळ्या व्हॅल्यू ऍक्सेप्ट करत आहे. ठीक आहे, एक्सपेक्टेड बिहेव करत आहे म्हणजे ही एक रेंज पास झाली. नंतर 60 to 70 मधलं एक रॅन्डम इनपुट पिक करतील, ते चेक करतील म्हणजे 60 to 70 ची रेंज पास झाली. 70 to 80 मधलं रॅन्डम इनपुट एक और दोन करतील जसा टाइम असेल आपल्याकडे, आणि 80 to 90 मधलं एक पास करतील. म्हणजे इथे तुमचा टाइम पण सेव्ह होईल, एफर्ट्स पण सेव्ह होतील आणि रिझल्ट पण रॅन्डम इनपुट तुम्ही काय केलं, रॅन्डम इनपुट सिलेक्ट केलं आणि पास केलं आणि तुम्हाला एक्सपेक्टेड रिझल्ट भेटला म्हणजे ती रेंजच तुमची पास झाली. ठीक आहे, तुम्हाला प्रत्येक रेंजसाठी 10 वेळा मॅन्युअल सिलेक्शन, मॅन्युअल चेक हे करायलाच नको. एका रॅन्डम इनपुट सोबतच तुम्ही तुमचा रिझल्ट अनालाइज करू शकता. ओके, हा इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग मागीचा फंडा आहे की आपल्याला जो लार्ज नंबर ऑफ डेटा असतो तो चेक करत बसण्यापेक्षा तिकडे टाइम आणि एफर्ट सेव्ह करायसाठी आपण त्याचा छोट्या छोट्या क्लासमध्ये पार्ट करायचा आणि त्या पार्ट मधला एक रॅन्डम व्हॅल्यू तिकडे पास करायची आणि ऍप्लिकेशनचा बिहेवियर चेक करायचं. ओके, क्लिअर आहे सगळ्यांना? ओके, काहीच? Yes, ma'am. Yes. देन थर्ड टेक्निक आहे आपली. आता बघा, थर्ड वर जायच्या आधी बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस मध्ये एंडिंगच्या व्हॅल्यू सोबत चेक करत आहे. ओके, एंडिंग व्हॅल्यू आणि त्यापेक्षा कमी जास्त असं एक पास करत आहे आपण आणि बाउंड्री व्हॅल्यू अनालिसिस त्या ऍप्लिकेशनची डिसाइड होईल. त्यानंतर त्यामध्ये जो रेंज मधला डेटा आहे मग त्यासाठी इक्विव्हॅलन्स क्लास पार्टिशनिंग होईल. ओके, म्हणजे 2 पॉइंटनी तुमच्या ऍप्लिकेशनची जी फंक्शनॅलिटी आहे तुम्ही टेस्ट केली. आता थर्ड मध्ये काय कराल, तर थर्ड टेस्टिंग टेक्निक आहे डिसिजन टेबल टेस्टिंग. तर यामध्ये तुम्ही काय करता की डिफरंट टाइप ऑफ कॉम्बिनेशनचा डेटा पास करता आणि तो चेक करता. ठीक आहे, आता कोणत्या ठिकाणी कोणती टेस्टिंग टेक्निक यूज करायची हे टोटली त्या ऍप्लिकेशन कडनं काय एक्सपेक्टेड आहे म्हणजे त्या फंक्शनॅलिटी कडनं त्यावर डिपेंड असेल. ओके, तर डिसिजन टेबल मध्ये आपण एक युजर नेम पासवर्डची फील्ड प्रत्येक ऍप्लिकेशन मध्ये असतं, तुम्हाला हे टेस्ट करावंच लागतं. ओके, आणि या व्यतिरिक्त सिमिलर फील्ड पण दुसऱ्या ऍप्लिकेशन्स मध्ये असू शकतात म्हणजे त्याचं नेम जरी वेगळं असेल तरी त्याचं जे एक्सपेक्टेड बिहेवियर आहे ते सेमच असेल. तर डिसिजन टेबल टेस्टिंग मध्ये तुम्ही कॉम्बिनेशन ऑफ इनपुट व्हॅल्यूज ज्या आहे त्या पास करता. ओके, ते आहे डिसिजन टेबल टेस्टिंग टेक्निक. जसं की आता युजर नेम आणि पासवर्ड ही फील्ड तुमच्याकडे आहे तर यामध्ये काही काय काय कॉम्बिनेशन असू शकतात. युजर नेम पासवर्ड आपण फर्स्ट डे पासनं डिस्कस करत आहे. यामध्ये मी तुम्हाला खूपदा एक्झाम्पल्स दिलेले आहेत. तुम्ही मला सांगा यामध्ये काय काय कॉम्बिनेशन असू शकतात. आता इथे आपण डिफरंट टाइप ऑफ टेस्टिंग डेटा पास करत आहे, त्यानुसार आपला रिझल्ट अनालाइज करत आहे एक्सपेक्टेड आणि ऍक्च्युअल. तर इथे काय काय कॉम्बिनेशन असू शकतात या दोन फील्ड सोबत. थोडा विचार करायचा प्रयत्न करा. तुम्हाला माहिती आहे तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, प्रॉपर आन्सर नाही आला तरीही काही प्रॉब्लेम नाही, बट तुम्ही सांगायचा प्रयत्न करा. आणि बघा, ऍज अ टेस्टर ना तुम्हाला नेहमी तुमच्याकडे ते एक अनालाइज करायचं स्किल तुम्हाला डेव्हलप करायचं आहे. म्हणजे तुमच्या समोर जर एकही ऑब्जेक्ट दिलं तर त्या ऑब्जेक्टला तुम्हाला 4-5 वेनी अनालाइज करता यायला हवं. पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, असं तुम्हाला एक स्किल डेव्हलप करायचं आहे तुमच्यामध्ये. त्याशिवाय तुम्ही चांगला टेस्टर बनू शकत नाही. टेस्टरचं हेच काम असतं की ऍप्लिकेशनला प्रत्येक वेनी अनालाइज करणं, कुठेच कोणतं कव्हरेज मिस व्हायला नको. नाहीतर जनरलच जर टेस्टिंग टेक्निक म्हणजे टेस्टिंग परफॉर्म करायची असली तर मग ते तर डेव्हलपरही करतात, टेस्टरची गरजच काय असती. मग आपल्याला डेव्हलपर्स पेक्षा काहीतरी वेगळं ऑब्झर्वेशन स्किल लागेल, अनालाइज करायचं एक स्किल लागेल, राईट? सांगू शकता तुम्ही एखादं तरी कॉम्बिनेशन, इकडे काय काय कॉम्बिनेशन होऊ शकतात आपण हे डिस्कस केलेलं आहे. शांततेत सांगा, प्रेशर नका घेऊ, तुम्ही सांगायचा प्रयत्न करा.
माझा आवाज येतोय सर्वांना? Yes. सांगू शकतो कुणी? ट्राय करायचंय कुणाला सांगायला? युजर नेम कॅपिटल मध्ये घेतो की स्मॉल मध्ये घेतो किंवा पासवर्ड मध्ये डिजिट्स आहे की नेम आहे असं काही? ओके, तसं काही आहे. तर हे झालं फक्त युजर नेम किंवा पासवर्ड रिलेटेड. म्हणजे तुम्ही युजर नेम मध्ये पण काही सेपरेट कॉम्बिनेशन्स बनवाल, पासवर्ड मध्ये पण सेपरेट कॉम्बिनेशन्स बनवाल. हे त्या पर्टिक्युलर एका फंक्शन्सचं झालं किंवा एका ऑब्जेक्टचं झालं. पण जेव्हा आपण होल पेजचा विचार करू, तुमच्यासमोर युजर नेम आणि पासवर्ड असेल, तर युजर नेम मध्ये तर तुम्ही डिफरंट कॉम्बिनेशन चेक करालच, पण ह्या दोन्ही फंक्शनॅलिटीला कंबाईन चेक करतानाही तुमचे कॉम्बिनेशन्स होऊ शकतात. जसं कोणते कॉम्बिनेशन? तुमच्याकडे युजर नेम व्हॅलिड असेल आणि पासवर्ड रॉंग असेल, हे एक कॉम्बिनेशन झालं. इनव्हॅलिड व्हॅलिड युजर नेम, इनव्हॅलिड पासवर्ड. या केसमध्ये तुमचं लॉग इन होईल का? सबमिट बटन वर्क करेल का? तुम्ही नाही. ऍप्लिकेशन मध्ये एंटर व्हाल का? नाही. म्हणजे एक व्हॅलिड, एक इनव्हॅलिड. सेकंड याचं काय होऊ शकतं? व्हाईस वर्सा. पहिलं इनव्हॅलिड असेल, पासवर्ड व्हॅलिड असेल, त्या केसमध्ये पण नाही होणार. जर दोन्ही व्हॅलिड असेल तर तुमचं काय असेल? सबमिट बटन वर्क करेल, तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये इन कराल, राईट? युजर नेम पण व्हॅलिड आहे, पासवर्ड पण व्हॅलिड आहे, राईट? मग तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये इन कराल. जर दोन्हीही इनव्हॅलिड असले तरी इन करू शकाल का? नाही करू शकाल. जर एक पण इनव्हॅलिड असेल तरी पण नाही करू शकत आणि दोन्ही इनव्हॅलिड असतील तरी पण नाही करू शकत. हे काय झाले? डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ तुमचे इनपुट्सच झाले ना या पेजसाठी. ठीक आहे. युजर नेम मध्ये तुम्ही तर करालच ते डिफरंट टाईप ऑफ युजर नेम, पासवर्ड मध्ये कितीतरी कॉम्बिनेशन्सचे पासवर्ड, हे तर पर्टिक्युलर फंक्शनॅलिटी झाली. पण होल पेज जेव्हा तुमचं फिल होईल आणि तुम्ही फायनल जे बटन आहे, सबमिट असेल, लॉग इन असेल, त्यावर क्लिक कराल, त्यासाठी पण तुमचे काही कॉम्बिनेशन्स असतील. आणि असं होतं, आपण ऍप्लिकेशन डे बाय डे जेव्हा हँडल करतो, खूप दिवसांनी लॉग इन करतो, आपलं पासवर्ड विसरलेलं असतं, कुणी युजर नेम रॉंग टाकतं, कुणाचं चुकून कॅप्स लॉग ऑन असतं, करेक्ट म्हणजे एक काय बोलू शकतो, घाई गडबडीत किंवा माहीत नसताना तो कॅप्स लॉग ऑन ठेवेल, ऑफ ठेवेल, त्यानुसार मग पास करेल. तर असंही एक होऊ शकतं. ठीक आहे, मग लगेच मिस्टेक लक्षात आल्यावर आपण चेंज करू, हे वेगळी गोष्ट आहे. बट जर कोणी बाय मिस्टेकही असे इनपुट्स पास करत असेल तर त्या केसमध्ये ऍप्लिकेशननी एक एरर थ्रो करायला हवी किंवा त्याचं बिहेवियर तसं असायला हवं. त्यांनी ऍप्लिकेशन युजरला आतमध्ये इनच नाही करायला हवं. तर हे एक बिहेवियर आहे, ते आपण डिसिजन टेबल टेस्टिंग मध्ये चेक करत असतो, डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ डेटा. ठीक आहे. आता हा टेबल बघा, या टेबलनी तुम्हाला हेच एक्झाम्पल जास्त कळेल. सगळ्यात पहिले कन्सिडर करा, तुमच्याकडे हे जे आपण वरती बघितले ते ऑब्जेक्ट्स आहेत. या पेजवर तुमचे 3 ऑब्जेक्ट आहेत, युजर नेम, पासवर्ड आणि सबमिट बटन. ओके. आता यामध्ये आपण एक पहिलं कॉम्बिनेशन बघू. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आपला व्हॅलिड युजर नेम आहे, पासवर्ड पण व्हॅलिड आहे, आणि मग तुमचं सबमिट आणि प्रेस बटन जे आहे ते हायलाइट होईल ब्लू मध्ये आणि ते सबमिट, प्रेस किंवा क्लिकेबल आहे असं कन्सिडर करा. ठीक आहे. तर आता जेव्हा तुमचं व्हॅलिड व्हॅलिड असं एक कॉम्बिनेशन आहे, फर्स्ट आणि सेकंड फील्डसाठी दोन्हीही डेटा व्हॅलिड व्हॅलिड असं कॉम्बिनेशन आहे, तर त्या केसमध्ये मग तुमचा ऍक्च्युअल आणि तुमचा एक्सपेक्टेड रिझल्ट काय असेल गाईज? आताच आपण बघितलं एका मिनिटाच्या आधी, सबमिट होईल. राईट? म्हणजे तुमचं बटन क्लिकेबल असेल, तुम्ही ऍप्लिकेशन मध्ये इन व्हाल, म्हणजे युजर इज लॉग इन टू द ऍप्लिकेशन. ओके. जर दोन्ही व्हॅलिड पास कराल, मग सेकंड तुमचं कॉम्बिनेशन काय असेल? इनव्हॅलिड व्हॅलिड. आता या केसमध्ये जर तुम्ही असं कॉम्बिनेशन पास करत असाल, ओके, तर मग तुमचा एक्सपेक्टेड रिझल्ट काय राहील की ऍप्लिकेशन मध्ये युजरला अलाउ नको व्हायला, तिथं एरर मेसेज थ्रो करायला हवं. ठीक आहे. तुम्ही ऍप्लिकेशन हँडल करताना बघत असाल, एखाद्याने रॉंग पासवर्ड टाकला, तिथं काहीतरी रेड टेक्स्ट मध्ये एक मेसेज येतो. ठीक आहे. प्लीज एंटर व्हॅलिड पासवर्ड वगैरे, किंवा युअर पासवर्ड इज एक्सपायर्ड काही ऍप्लिकेशन मध्ये असेल, तर असं एक तुम्हाला एरर मेसेज शो होतो. तर ठीक आहे, जेव्हा टेस्टिंग परफॉर्म करत असतात तेव्हाच हे त्याचा जो एरर कव्हरेजेस आहेत हे असे चेक केलेले असतात. ठीक आहे. तर इथे एरर मेसेज तुम्हाला डिस्प्ले व्हायला हवा, त्या पर्टिक्युलर ऍप्लिकेशनचं जसं बिहेव आहे तसे तसे तुमचे एरर मेसेज चेंज होतील. तर या टेस्टिंग टेक्निक मध्ये तुम्हाला हे चेक करायचं आहे, व्हॅलिड व्हॅलिड असेल तर लॉग इन व्हायला हवं, इनव्हॅलिड व्हॅलिड असेल तर एरर मेसेज डिस्प्ले करायला हवा. नंतर सेकंड याचं एक व्हाईस वर्सा असेल, फर्स्ट व्हॅलिड आहे युजर नेम, पासवर्ड रॉंग आहे, तरी पण एरर मेसेज शो करायला हवा. फोर्थ मध्ये काय असेल की दोन्ही इनव्हॅलिड आहे, तरी पण एरर मेसेज शो करायला हवा.
ठीक आहे. असं एक कॉम्बिनेशन तुम्हाला चेक करायचं असतं. ही सिंपल फंक्शनॅलिटी आहे, व्यतिरिक्त डिफरंट फंक्शनॅलिटी असू शकतात. कधी कधी डेट असते, तुमची डेटची फंक्शनॅलिटी असू शकते. कधी कधी बघा, तुम्ही एखादं ऍप्लिकेशन फिल करत आहात. इंडिया एक कंट्री आहे, इंडियामध्ये डिफरंट स्टेट आहे, ठीक आहे. डिफरंट स्टेट असतात, तर तुम्ही एक ऍप्लिकेशन फॉर्म फिल करत आहे, त्यामध्ये पहिले कंट्रीची टॅब असते, नंतर स्टेटची टॅब असते. तर एकाच पेजवर ह्या 2 टॅब आहे, कन्सिडर करा. आणि तुम्ही सगळ्यात पहिले गेले आणि तुम्ही स्टेट सिलेक्ट करायचा प्रयत्न केला आणि तुम्ही तिथं कंट्री सिलेक्ट नाही केलेली आहे. तर त्या केसमध्ये काय व्हायला हवं, की तुम्हाला स्टेट सिलेक्ट करता यायला नको, कारण की तुम्ही आधी कंट्री स्पेसिफाय नाही केलेली आहे. मग तुम्ही स्टेट कसे सिलेक्ट करू शकता? तर तुमचं एक कॉम्बिनेशन झालं आहे ते ऍप्लिकेशन टेस्ट करताना, राईट. मग तुमचा क्रायटेरिया पहिले काय असेल, तुम्हाला कोणतीतरी व्हॅलिड कंट्री सिलेक्ट करायला लागेल, मग तुम्ही जाऊन स्टेट सिलेक्ट करू शकले पाहिजे, ठीक आहे. किंवा हेच तुम्ही स्टेट आणि डिस्ट्रिक्ट लेवललाही, जर तुम्ही इंडिया लेवलला एखादा फॉर्म भरत असाल आणि तिकडे तुम्हाला महाराष्ट्रामधली सिटी सिलेक्ट करायची आहे, मग तुम्ही स्टेटच सिलेक्ट केलेलं नाही आहे, तर पहिले तुम्हाला स्टेट सिलेक्ट करायसाठी अलाउ केलं पाहिजे, मगच तुम्ही डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करू शकले पाहिजे. तर असे असे कॉम्बिनेशन्स असतात, अशा फंक्शनॅलिटीज असतात. ओके, ड्रॉपडाऊन रिलेटेडही असतात, जसं आता स्टेट आणि ह्या ड्रॉपडाऊन लिस्ट असतात तुमच्या. त्यानंतर तुमचं मेल फिमेल रिलेटेड काही ऍप्लिकेशन्स मध्ये असतात, की तुम्ही म्हणजे मेलसाठी काही रूल्स असतात, फिमेलसाठी काही रूल्स असतात, त्यानुसार मग फंक्शनॅलिटी डिझाईन केलेल्या असतात. कधी कधी काही एनडीए वगैरे असे काही फॉर्म्स असतात, ज्यामध्ये एजला एक रिस्ट्रिक्शन असतं, की आता सपोज आता फॉर्म निघाला आहे, तर 2000च्या नंतरचे जे आहेत ते फॉर्म नाही भरू शकत. म्हणजे 2000 जे त्यांचं बर्थ इयर आहे त्यानंतरचे जे आहेत ते कमी एज मध्ये येतात, तर मग ते फॉर्म नाही भरू शकत. असं एक क्रायटेरिया तिकडे असू शकतो. तर हे डिफरंट एक्झाम्पल्स आहेत, तुमच्या अंडरस्टँडिंगसाठी मी सांगत आहे. तर अशा फंक्शनॅलिटी आपल्याला टेस्ट करायला लागू शकतात, ज्यामध्ये असे कॉम्बिनेशन्स आपल्याला अनालाइज करायचे असतात डिसिजन टेबल टेस्टिंग टेक्निक परफॉर्म करत असताना. क्लिअर आहे सगळ्यांना ही टेक्निक? खूप इझी आहे, यामध्ये काहीच असं कॉम्प्लेक्स नाही आहे. तुम्ही फक्त एवढं लक्षात घ्या, की आपल्याला डिफरंट कॉम्बिनेशन ऑफ डेटा पास करायचा असतो आणि फायनल जो आपला रिझल्ट येईल तो आपल्या एक्सपेक्टेड रिझल्ट सोबत अनालाइज करायचा असतो. मॅच होतोय का आपल्या रिक्वायरमेंट नुसार? होत असेल तर तुमची टेस्ट क्लिअर आहे, नसेल होत तर मग तुम्हाला नेक्स्ट ऍक्शन घ्यायची आहे. ओके.